तुमचा लाडका आमिर डांगे. आज महाशिराचं जुनं हिंद केसरी बैल पोळा. मित्रांनो, खरोखर ह्या मैदानाची सर्वांना आतुरता लागलेली आहे. तर दिनांक 30 जुलैला हे मैदान पार पडते आणि तयारी आणि नवीन फाटी असणार मित्रांनो. तयारी अतिशय जबरदस्त. फाटीचा तर नाद नाही करायचा मित्रांनो. अशी फाटी त्यांनी खरोखर म्हणजे जबरदस्त केलेली आहे. आणि समोर आपले जो आयोजक आहेत आणि दादा तर मित्रांनो, खरोखर दादाचं कष्ट बघितलं मित्रांनो. खरोखर 41 वर्षाची त्यांची परंपरा आहे आणि रात्रंदिवस सगळं कुटुंब, त्यांचं घरचं कुटुंब ह्या फाटीवर रात्रंदिवस मेहनत करते. फक्त आपल्या नाव जपण्यासाठी, आपल्या हिंद केसरी मैदानासाठी, ह्या महाशिरस्करांसाठी. दादा नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही मला इथं बोलवलं, तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. किती दिवसाचं आपण नियोजन चालू हिंद केसरीचं? हे मैदान तसं 20 दिवस झालं ग्राउंडचं नियोजन चालू आहे. यंदा नवीनच फाटी आहे? ही नवीनच फाटे. ते लोकेशन एक्झॅक्टली कुठे येते हे? एक्झॅक्टली ही गारवड मगरवाडीत येते. गारवड. हा, म्हणजे जर बैल मालकाला याचं बैल मालकाला डायरेक्ट मसवड वरून जर यायचं म्हणलं तर डायरेक्ट गारवड पहिलं जुनं मैदान होतं, तिथून खाली 6 किलोमीटर यायचं. 6 किलोमीटर. आणि तरंफळ मधून बी 6 किलोमीटर आहे. चांदापुरीत खाली यायचं म्हणलं तरी 6 किलोमीटरच आहे. आता नोंदणी चालू झाली? हा, नोंदणी चालू झाली. साधारण किती गाडी? 500 प्लस आहे आता. 500 प्लस आहे. 500 प्लस आहे. म्हणजे आता गाडी किती घेणार? साधारण 1000च तर आता हे आहे, टार्गेट आहे. टार्गेट आहे. तर समजा जास्त गाडी वाढली तरी 1100च्या आसपास. 1100च्या आसपास. आता बक्षीस रुपये कसे असणार? पहिलं बक्षीस आहे 1,11,000. त्याच्यानुसार खाली सर्व बक्षीस. आता ही फाटी मध्ये तर टोटल किती आहे त्या फाट्या? फाटे ते एकूण 13 म्हणजे वाढवले आहे. म्हणजे मागचं जे मैदान झालं तर अतिशय जबरदस्त मैदान पाहिलं. म्हणजे ते बी नवीनच ग्राउंड होतं. नवीन ग्राउंड होतं. मैदान आकर्षक बाहेर पडलं होतं आहे ना. मग जिथले तर कुठल्याही बैल मालका अन्याय नाही किंवा निकालात काय नाही. बैल आपल्या मैदानाला पळायला नसतो. हे सगळं बैल मालकासाठी चाललेलं आहे किंवा आपली परंपरा जपण्यासाठी आहे. आणि आम्ही नावासाठी सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे आम्हाला काय ह्याच्यातून प्रॉफिट राहावं नफा राहावं काय असा विषय नाही आम्हाला. फक्त आम्ही मैदान क्लिअर झालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही मैदान करतो. साधारण खर्च किती तो? खर्च आता कसं आम्ही ते हेच करत नाही. म्हणजे वैयक्तिक तुम्ही सगळं खर्च करता? वैयक्तिक सगळं. आम्ही काय बाहेरून कुठं कधी कुठं मागून वगैरे नाही अपेक्षा करत नाही. हा, म्हणजे सहकुशीने देणारे बी लोक असते ती काय देते, फोन करून सांगते ते आम्ही एवढं देतो असं तसं. म्हणजे आपल्या हिंदी फक्त आम्ही कधीच कोणाला मागत नाही आम्हाला एवढं द्या असं वगैरे म्हणून. काय मित्रांनो, बघू शकता की आज खरोखर जो हिंद केसरी 41 वर्षाची परंपरा, जुना बैल पोळा आणि एवढे रात्रंदिवस कष्ट करतात. आज दादाच्याकडे दादा काय सांगतील का, तर नाव एवढं मोठं, मैदान पण एवढं मोठं, कसं चालतं? एक नंबर चालतं. 15-3 आठवडे झालं आम्ही इथं मैदानासाठी राहतो. कसं वाटतं सगळ्यांना वाटतं की किंवा काय नाही अपडेट पडली नाही काय नाही, पण आज खरोखर एवढं भारी वाटतं की नाही. म्हणजे काही फाटी असते ते आज तुम्ही दाखवून दिले. खरंय. आज बैल मालकाला सगळं केलं. हो, सगळंच. तर रुंदी किती आहे आता? रुंदी 14 फूट आहे. 14 प्रत्येक फूट. पाटीत. प्रत्येक फुटात 14 फूट. 14 फूट. सुविधा आहे, काय विषय काय नाही. तरी हे किती असणार? अंतर किती असणार? अंतर 1000 फूट आहे. करेक्ट. ठीक आहे. असं प्रत्येकाला काम वाटून दिलंय का? हा, सगळे मिळूनच करतो. पण तसं काय नाही, असं काय सगळ्यांनी मिळून करायचं. आज कमी आहेत तरी मुलं. नाही का? हा, रोज 30-35 तर असते ती. 30-35 पोरं असते ती. आहे ना? हा, तरी साधारण आता आदले लॉट्स कसं पडणार आहे? आदल्या दिवशी 29 तारखेला पडणार लॉट. 29 तारखेला. 28 लाच पाडणार होतो. हा, पण ते जरा मीटिंग आहे ना युवा meeting. संघटनेची, त्याच्यामुळं 1 दिवस लेट घ्या म्हणून सांगितलं त्यांनी. 29 ला 29 ला सकाळच 10 वाजताच आम्ही काढणार आहे lot. 10 वाजता आपलं सकाळचं हा, सकाळचं लवकरच लोकं आपलं. म्हणजे कुठल्या गटात पडणार आहे किंवा काय लोकांनी म्हणजे येण्यास त्रास होईल लांबून ना. येणाऱ्यांना अडचण येऊ नये ना. आज आता एक पुन्हा प्रश्न विचारतो. म्हणजे आज लांबी रुंदी झाली सर्व होतं. आता कसं असं, आता ह्या साईडला कसं रस्ता असणार, खाण्याची सोय कशी असणार खाण्याच्या लोकांना एक तास टाकलंय आपण. हा, त्या तासाच्या बाहेर त्यांनी लावायची पाठीमागून दुकानं. 100 फूट तरी ग्राउंड सोडून. ग्राउंड सोडून 100 हा, 100 फूट आहे. व्यवसाय करणारा गोरगरीब असते त्यांना काय बिलकुल अडचण येणार अडचण नाही काय. आता कसं असं, आता लांबच्या गाड्या असतात त्या आदल्या दिवशी त्यांची सोय कशी करणार आहे? आहे पाण्याची त्यांचे सोय. पाण्याचे टँकर वगैरे लावणार. काय होतं, आदल्या दिवशी लॉट आहेत त्यामुळे दुसऱ्या दिवशी पाटाचं बैल भरते की एकच मैदान दिवस. मध्ये येते. एका दिवसाचा विचार एका असतो. दिवसाचा. हा. आणि मित्रांनो बघू शकता फाटीचा अजून म्हणजे आता कसं ना, आता ही कठीण फाटी आहे. मग किती बी पाऊस पडून ह्याच्यावर हो, हो. काय सुद्धा काय होत विषय देणार नाही, नाही. आम्ही इथं रोलिंगच ठेवणार आहे. जरी चुकून जर जास्त पाऊस वगैरे झाला तर रोलिंग करून लगेच चालू होते मैदान. काय प्रॉब्लेम आहे ना. असं मैदान केलं की ह्याच्यावर पाऊस पडला तरी काय नाही, होत काय होत नाही. नाही. आहे की नाही? नाही. एकदम कठीण राहणार हा, आहे. हा, कठीण आहे. मित्रांनो बघू शकता फाटीचा आपण व्हिडिओ घेणार आहे. आणि खरं हिंद केसरी जुना बैल पोळा, म्हणजे नाव कसं दिलेलं तुम्ही हिंद केसरी जुना बैल ही पोळा? पारंपरिकच आहे मैदान. असं काय नाव दिलेलं आहे आपल्याला. पब्लिकला नाव पब्लिकनं दिलं. नाव हा. दिलेलं.
जनतेचा सगळं जनतेचा सगळा केला आहे आपल्या मैदानाला. जनतेचं गाणं म्हणजे बेंदूर दिवशी तुमचं मैदान असणार आहे. बेंदुराच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आमचं म्हणजे गावचं जे पोळ असतात ती गुरुपौर्णिमे दिवशी असतात. होय का? त्याच्या दुसऱ्या दिवशी मित्रांनो, बघू शकता अशी परंपरा आहे म्हणजे तुमच्या वडिलांपासून आजोबांपासून आजोबांपासून. आजोबांपासून तेव्हा कसं मैदान भरायचं तेव्हा काय 100 रुपये बक्षीस 500 पासून चालू हा, झालंय मैदान ते 41 वर्ष झाला चालूच आहे. आता मागचं जे मैदान भरवलं एकदा ऍक्युरेट भरवलं म्हणजे लोकसंख्या भरपूर या मैदानामध्ये उत्साहून लोक असतात बघण्यासाठी हो. म्हणजे गर्दी पण भरपूर असते. आता पुढे लोक थांबणार आता त्यांना कसं हँडल करायचं किती लोक आता कसं बसायला केलं गॅलरी केली आपण 400 फूट आहे 200 तिकडे 700 फूट 200. बॅरिकेड आहे साईडने. दोन्ही साईडला 700 फूट बॅरिकेड आहे. असं वाटतं का आता ओपन झालं किंवा आजच एखादं मैदान घेऊ नाही पहिल्यापासून परंपरा आहे ओपनची आमची. आम्ही आदतचं घेत नाही कधीच घेत नाही. कधीच घेत नाही एकच मैदान एकच मैदान ओपनचं हिंद केसरी जुना बैलपोळा. जुना बरोबर हा. ते पण वर्षातून एकच दिवस वर्षातून एकच दिवस. एकच दिवस वर्षातून एकच दिवस फक्त आमचा आमचं 5000 फायनल होऊन जातं साहेब. आम्ही कधी वर्षातनं आम्ही दुसरं सकाळी मैदान घेत 7ला नाही. मैदान चालू होतं. 5000 आमचं दिवसाबरोबर आमचं फायनल होतं. आम्हाला आतापर्यंत दुसरा दिवस कधीच लागला नाही. करायचं सोपडाची फॅन फॉल जे येणार कसं कुठल्याही बैल मला अडचण नाही किंवा काय नाही. आता दादा म्हणलं तरी आता पहिलं कुठं बांधा कुठं बी काही बांधतो हो काय नाही 28 एकराचा गट आहे मैदानातला आणि मैदानाच्या समोर बैल बांधाय पार्किंगला आणि 80 एकर आहे. लोकांना बैल बांधायला गाड्या लावायला 100 एकर आहे. फाटी का चेंज होत्या सारखे दादा काय विषय सांगशील फाटी तिकडे राहतच नाही हो आमच्या इकडे. होय का? हा बागायत होती लगेचच न्यू केली की काय नाही काय होतच प्रॉब्लेम. आता ह्याची आणि लेवल news पूर्ण पाडायला झाली की पुढल्या वर्षी चेंज करावं लागतं असं होतं. आणि पावसाळ्यात मैदान असल्यामुळे की नाही आम्हाला कटनालाच मैदान घ्यायला लागतं. ही उन्हाळ्यात कसं काळ्या रानात नाही ते होतं मैदान दुसऱ्यांची पण हे आमचं कसं पावसाळ्यातच येतं या त्याच्यामुळे आम्हाला कटनालाच आणि घ्यायला त्यात लागते. दुसरा पडत्या विषय, पावसात बैल मैदान व्हावं असं घ्यायला एकर लागतं. जमीन लागते पण पार्किंग साठी बैल बांधायसाठी आम्हाला 50 एकर रान पुरत नाही साहेब. आता हे टोटल बघा 128 एकराचा गट आहे इथं पूर्ण. तुम्ही बघा सगळीकडे तुम्हाला काय अडचण दिसते बघा. तार नाही डाम नाही झाड नाही तलाव नाही काय काही नसलं काय नाही. काही सुद्धा नाही. तेव्हा मगाशी मी आलो होतो तेव्हा कमी 25-30 पोर होतं ते म्हणले की तुम्हाला वाटलं पण नव्हतं इथं मैदान होईल म्हणून एवढी त्यांनी सेवा केल्या किंवा इथं मुदत ढकल सगळं त्यांनी म्हणले सगळं उचलून काढलं. नाही, नाही, रोज 5 ट्रॅक्टर होते बघा. विजू मामा काळे चिवळा ड्रायव्हर इथं रोज असायचे बरं का. तुम्ही त्यांनाच विचारा 1 JCB आणि 5 ट्रॅक्टर रोज असायचे. असे 10 दिवस चालले कंटिन्यू. तेव्हा ही हा, लेवल level. पण असं वाटतं की तर काहीच पहिलं नव्हतं नुसतं नाही, धक्का काय मारायचा. पण जेव्हा ती पोरांनी मला सांगितलं ना की आमदार भाऊ इथं एवढा मोठा होतं की त्यांनी सर्व तासून काढलेला नंदनवंदन झाले इथं. त्या बैल मला काय अडचण झाला पाहिजे पहिला हो. कुठली विजा झाला नाही, पाहिजे. नाही. त्यामुळे तुम्ही फक्त accident- एवढी आणि मोठी पुढं नंदी पण येणार गेल्या आपल्या वर्षी इथं. जरा थोडं जरा ते जागे अभावी आम्हाला पुढं रान नव्हतं कमी होतं पण ह्या वर्षी 700-800 फूट पुढंच बघा तुम्ही जागा बघा ठेवली. कॅमेरा दावलं तरी चालतंय. उभा राहण्यासाठी. किती जागा आहे बघा. म्हणजे तिकडे काहीच होतं नाही. आणि खरोखर पुढं काय अडचण नसताना नुसतं पक्ष होता, पण आता रस्ता नाही नाही हा, काहीच होतं नाही का नाही नाही? पूर्ण मोकळं. खरोखर आता भारी वाटलं इथे येऊन. आणि खरोखर आता नोंद किती वेळ राहणार आहे ती मग सकाळी 29 फेब्रुवारी पण म्हणजे 28 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत चालू राहणार. जाणार हा. सकाळी जरी 29 तारखेला तरी चालतील. म्हणजे लॉट पडायच्या अगोदर नोंद फक्त हा. लॉट पडायच्या पण आधीपर्यंत आपल्या ट्रॅकच्या हिशोबाने तर पूर्ण झालं तर आपण कवा- आधी पण बंद करू सांगणार ना शकतो आपण. सांग ना. पूर्ण तसं झाली. कळवा एखाद्या होय. नंतर मला कॉल करा हा, मी हा. कॉल करतो मी एखाद्या इंस्टाग्राम टाकेल की हा, तिकीट हा, पूर्ण झाले हा, हा. म्हणून तर कळवणं महत्वाचं हो आहे. खरं का तर माणसाला वाटतं की पूर्ण झाले किंवा नोंद करायचं किंवा पैसे जर नोंद होऊन पण पैसे जर अकाउंटला आलं तर काय संधी दिसेल का तर काही ठिकाणी काय होतंय कॉल करूनच गाडी नोंद केलेली चांगलं. चांगलं म्हणजे कसं होतंय चुकून पेमेंट येतं त्याची पावती पडत नाही. तो पण माणूस नाराज नाही तो झाला. माणूस नाराज नाही झाला त्याने आधी कॉल करून विचारायचं बाबा नोंद घेताय का म्हणून मग त्याच्यानंतर त्याने गाडी नोंद करावी. लास्ट एक प्रश्न सेवा यामध्ये 2 दिवसापूर्वी राजीनामा दिलेला आहे त्यांच्या संबंधात काय सांगशील का त्यांनी लवकर राजीनामा पटकून घ्यावा पाहिजे तर कायमस्वरूपी आभास आता पाहिजे. संयमी माणूस आहे हा. आणि सगळ्या गोष्टीचा त्यांना अंदाज आहे. हा. त्यांनी केलंय पण भरपूर महिलांसाठी केलंय. चालू होण्यासाठी तर खूप आबदलेत ते. तर बघू शकता सर्वांचं म्हणणं आहे की आबा आबा हे अध्यक्ष पदावर राहिलेच पाहिजे. त्यांनी त्यांचा अर्ज माघारी घेऊन त्यांनी अध्यक्ष फिरून झालेच पाहिजे. खूप शुभेच्छा. फक्त जेवढी होईल तेवढी गाडी नोंद करू. पहिला संदेश माझा आहे की पुन्हा काय होतं माझ्या पुन्हा धावपळ होती पुन्हा अन टाइमिंगला शेवटच्या दिवसात काय होतं शेवटच्या दिवसात कुठं पेमेंटचा प्रॉब्लेम होतो अकाउंटला येणं सर्व्हर डाऊन आणि सर्व्हर डाऊन होतो किंवा अकाउंट जाम होतं त्यामुळे त्यांची पावती लवकरच पडत नोंद करून घ्या. त्यासाठी आपलं लवकरच काय होतं शेवटच्या दिवसात जास्त लोड राहतो. शेवट हा त्या 2 दिवसात मी कसं होतं पावती बी लिहिण्याचे
जरा उरकत नाही असं विषय म्हणजे लवकर परत ना ते म्हणजे चिवळ्या ड्रायव्हर आज फेमस असतात महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाची म्हणतात. आता काय सांगितलं केसरी मैदानात तयारी तुमचं नाव घेतलं जातं की आज एक असतो ना, आज साथीदार आज भावासाठी काय सांगितलं. मैदान इथं पळायला कुठल्या गाडीला अडचण नाही, उभं राहायला अडचण नाही. जरी कुणीकडे बाहेर गेली तरी पण सगळी जागा व्यवस्थित आहे. ड्रायव्हरला कुठलीही अडचण येणार नाही आणि लवकरात लवकर गाडीवानाने नोंद करून घ्यायला. सगळ्यात मोठा अंदाज तुम्हाला आहे की ड्रायव्हर तुम्ही असा म्हणजे गाडी मारता कसं वाटतं फाटी किती फाटी अशी तयार केलेली. मधलं अंतर 14 फुटाचं आहे, फाटीत काय अडचण बी नाही आणि रुंद आहे त्यामुळे काय फेराफेरीची गडबड होणारच नाही. आणि फाट्या चांगल्या आहेत त्या, रान एकदम कठीण आहे आणि चावलं पावसात म्हणलं तरी मैदान होऊ शकतं. साधारण आता गाड्या जर जास्त संख्येनं म्हणजे साधारण 1100 पासून तुम्ही गाडी नोंद घेणार आहे ना. मित्रांनो काय करा, प्रत्येकाला जे असेल तर आधी पावसाच्या दिवशी आधी पेमेंट पाठवलं पावती विषय नाही. काय काय पैसे येत नाही किंवा अडकलं काय काही ठिकाणी होते किंवा काय नाही की आपल्याला अकाउंटला प्रॉब्लेम येतात. अकाउंटला प्रॉब्लेम येतात. पण त्यांना नोंदायचे 2 दिवसानंतर नोंदायचे. म्हणजे जास्त करून आता मित्रांनो फक्त राहिले 2-3 दिवस राहिलेत फक्त आहे का नाही. 3 दिवस राहिलेत त्यामुळे जास्त संख्येनं नोंद करून घ्या. आणि 29 तारखेला लॉट्स पडणार आहे आणि कोणासाठी थांबणार नाही, कोणासाठी काय नाहीये. फक्त येण्याची वेळ असेल 29 तारखेला लॉट्स पडलं आपली चिठ्ठी कधी निघत्या त्यानुसार मैदान सकाळी 7ला चालू करा. सकाळी 7ला सातलाच बोलवणार. 7ला मित्रांनो बघा अजून सकाळी 7ला खाली गट जाणार आहे. ते किती जातील 15 जातील किंवा 10 जातील ती त्या दिवशी सांगण्यात येईल. पण विनंती करतो की जेव्हा लॉट्स जाहीर होणार आहे तेव्हा सांगणार की 10 जातील 15. पण ज्याची 7लाच इथनं खाली झेंडा पडणार आहे त्या सर्व लोकांनी येण्याचा प्रयत्न करा. आणि लोकेशन जर कुणा पाहिजे असेल तर मित्रांनो मी तुला लोकेशन एक शेअर करतोय. त्या लोकेशनला तिथं जर काही प्रॉब्लेम आला तर ह्यांचा ना आम्ही बँकेला नंबर दिला त्या नंबरला कॉल करा. तुम्हाला एक्झॅक्टली मी लोकेशन टाकून देईन. का जर खरोखरच आज इथं एवढं भारी वाटते की मला मी पहिल्यांदा चालू इथं आणि मागच्या वर्षी आलो तर दादाची आपली काही एवढी वेळ नव्हती. पण आज देवाच्या आशीर्वाद नाके महाराष्ट्र मला प्रेम दिले असंच काय असो करा. आणि जास्तीत संख्येनं ही पुन्हा एकदा हिंद केसरी बैल पोळा जिथं यांचा वडिलांचा आशीर्वाद आहे तसं आपल्या त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादानंच आपलं हे मंदिर चांगल्या पद्धतीनं पार पाडायचं आहे. सर्वांचं मनापासून धन्यवाद इथं बोलवल्याबद्दल.